तर आज आपण मेडिकल कोडर जे असतात त्यांना जो इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात तर त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे आज. तर नॉर्मल आकाश गायकवाड यांना पण 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मेडिकल कोडिंग मध्ये. तर नॉर्मल जे फ्रेशरला क्वेश्चन विचारतात त्याबद्दल आपण डिस्कस करणार. ठीक आहे ना सर. जे इंटरव्ह्यूला आम्हाला जे क्वेश्चन विचारले होते आणि जो एक्सपिरियन्स नुसार काय काय क्वेश्चन विचारतात त्याबद्दल आपण डिस्कस करूया थोडक्यात. ठीक आहे ना. जर तुम्हाला काही अडचण वगैरे काय असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. हा तर हे मला क्वेश्चन विचारेल मी त्याचे आन्सर करेन. ठीक आहे. हा स्टार्ट. हाय शुभम. हाय शुभम, तुम्हाला डायबिटीजचे टाईप सांगतो का? डायबिटीजचे टाईप डायबिटीजचे जे टाईप असतात ते 2 टाईप असतात. एक प्रायमरी डायबिटीज आणि सेकंडरी डायबिटीज. आणि प्रायमरी डायबिटीज मध्ये अजून त्याचे 2 प्रकार असतात. एक टाईप 1 डायबिटीज आणि दुसरा असतो टाईप 2 डायबिटीज. आणि सेकंडरी डायबिटीज मध्ये त्याचे 3 टाईप पडतात. एक असतो डायबिटीज ड्यू टू द अंडरलाईन कंडिशन, दुसरा असतो डायबिटीज ड्यू टू द ड्रग, म्हणजे कुणा ड्रगमुळे जर त्या पेशंटला डायबिटीज झाला तर तो असतो. आणि तिसरा एक असतो डायबिटीज ड्यू टू द अदर कॉजेस, म्हणजे समज एखाद्या सर्जरी झाली जसं की पॅनक्रिएक्टोटॉमी, त्या सर्जरीमुळे जर एखाद्याला डायबिटीज झाला, ठीक आहे ना, तो एक प्रकार असतो त्याचा. तर हे 2 टाईप असतात डायबिटीजचे, प्रायमरी आणि सेकंडरी. गॅस्ट्रेशनल डायबिटीज म्हणजे काय शुभम? जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे आता एखादी प्रेग्नेंट वुमन आहे, एखादी स्त्री आहे प्रेग्नेंट, जर स्त्रीला जर एखादी डायबिटीज झाला तर त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो. अँड शुभम, आपल्या जनरल गाईडलाईन आयसीडी जनरल गाईडलाईन काय? आयसीडीच्या जनरल गाईडलाईन म्हणजे आता आपल्या काही कोड असतात. जसं की एक्झाम्पल आता एखाद्या पेशंटला सीओपीडी आहे. सीओपीडी म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. जर त्याचा कोड काय तर तो कोड आपल्याला आयसीडी मध्ये सापडतो. तर ते आयसीडी बद्दल असतं. ओके. आणि तुला क्रिटिकल कंडिशन माहिती आहे का? 5-6 वगैरे? हा, क्रिटिकल कंडिशन माहिती आहे. क्रिटिकल कंडिशन मध्ये काय असतं माहिती आहे का? आता क्रिटिकल कंडिशन मध्ये एक असतो क्रोनिक कंडिशन, थोडक्यात एक्झाम्पल पण सांग. हा ठीक. क्रिटिकल कंडिशन म्हणजे कसं, आता काही टाईप असतात कंडिशन क्रोनिसिटीच्या, जसे की क्रोनिक कंडिशन, अॅक्यूट कंडिशन आणि क्रिटिकल कंडिशन. म्हणजे क्रोनिक कंडिशन मध्ये काय असतं, आता समज एखाद्याला जर डिसीज जर लवकर क्युअर होत नसेल, लवकर म्हणजे 2-3 महिन्यानं जर क्युअर होत असेल तर त्याला क्रोनिक कंडिशन म्हणतात. आणि अॅक्यूट कंडिशन म्हणजे काय असतं, अॅक्यूट कंडिशन मध्ये आता समज एखाद्या पेशंटला जर एखादी कंडिशन झाली तर त्याला ती 2-3 वीक मध्ये ती कंडिशन क्युअर होती, त्याला अॅक्यूट कंडिशन म्हणतो. आणि क्रिटिकल कंडिशन कशी असते, जर एखाद्याला ती कंडिशन झाली की ती माणूस सडन मरतो, डेथ असते, तर त्याला क्रिटिकल कंडिशन म्हणतात. आता एक्झाम्पल पाहिजे असेल तर क्रोनिक कंडिशन मध्ये एक्झाम्पल जसे की डायबिटीज, हायपरटेन्शन, हे क्रोनिक कंडिशन. आणि अॅक्यूट कंडिशन जसे की सीझर डिसऑर्डर, आर्टेरियल फिब्रिलेशन, अल्सर, हे अॅक्यूट कंडिशन. आणि क्रिटिकल कंडिशन मध्ये जसे की हार्ट अटॅक, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन, एखाद्याला फ्रॅक्चर झाला म्हणजे ते क्रिटिकल कंडिशन असतात. तर हे सगळ्या क्रिटिकल कंडिशन, अॅक्यूट कंडिशन, क्रोनिक कंडिशन असतात. ओके. मायोकार्डियल इन्फेक्शन मध्ये किती टाईप पडतात? मायोकार्डियल इन्फेक्शन मध्ये मेन त्याचे 2 टाईप असतात. एक असतो एसटेमी आणि दुसरा असतो एनस्टेमी. एसटेमी मध्ये काय असतं, जर एखाद्याची आर्टरी टोटल ब्लॉक झाली, जर हार्टला प्रॉपर ब्लड सप्लाय होत नसेल तर त्या टाइमला ते असतं एसटेमी. आणि एनस्टेमी असतं, एनस्टेमी जे पार्शियल आर्टरी ब्लॉकेज. ओके. जर पार्शियली जर आर्टरी ब्लॉक झाली, थोडं ब्लड सप्लाय होतं हार्टला, थोड्या प्रमाणात होतं, त्याला आपण एनस्टेमी म्हणतो. तर हे त्याचे 2 मेन प्रकार असतात मायोकार्डियल इन्फेक्शनचे. ते प्रेशर असतात त्यांना डायबिटीज आपलं सिस्टीम मध्ये विचारतात. तुला सिस्टीम वगैरे माहिती आहे का? मला तेवढं सिस्टम वगैरे काही माहित नाही त्याच्या, पण थोडं सिस्टम बद्दल आयडिया आहे मला. ओके. एक्सप्लेन कर बरं थोडं सिस्टम म्हणजे आता कसं आपल्या शॉर्ट मध्ये एक्सप्लेन. हा, शॉर्ट मध्ये का? ठीक आहे. तर आता आपल्या जसं की सिस्टम आहे, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम्स आहेत, ओके, मस्क्युलर स्केलेटल सिस्टम आहेत, इंटिग्युमेटरी सिस्टम आहे, नर्वस सिस्टम्स आहेत. ओके. तर मला एवढंच माहिती आहे, सिस्टम बद्दल काही माहित नाही. जर मी त्याच्यावर अभ्यास करेन आणि सांगेन नंतर. ठीक आहे. कारण की प्रेशर पहिले स्टार्टिंगला तेच क्वेश्चन विचारतात ना. अच्छा, ठीक आहे. मला माहित नाही त्याच्याबद्दल, मी त्याच्यावर अभ्यास करेन. आता थोडस आपण कोडिंग कडे येऊ. हा, ठीक आहे. ओबेसिटीचा कोड केव्हा करतो आपण? ओबेसिटीचा कोड करताना आता कसं, म्हणजे ते डिपेंड आहे, प्रोजेक्टवर डिपेंड आहे. जर तुम्हाला मॉर्बिड ओबेसिटी कोड करायचा असेल तर त्याची बीएमआय व्हॅल्यू आपल्याला वायटल्स मध्ये दिलेली असते. तर बीएमआय व्हॅल्यू आपल्याला चेक करायची असते.
ती डिपेंड आहे प्रोजेक्ट वाईज डिपेंड आहे. मॅक्झिमम आपण जे फॅटी पर्सन असतात तर त्यांना ओबेसिटी होते, तर ते मॉर्बिड ओबेसिटी आणि BMI कोड करू शकतो आपण याच्याबद्दल मॉर्बिड ओबेसिटी बद्दल. जीसी बद्दल काय आयडिया? जीसी काय असतं? हा, जीसी जे जनरल कोऑर्डिनेटर असतात जीसी मध्ये. समज आता तुम्हाला एक्सपिरियन्स जर झाला तर मग ते काही कोडर्स देतात हँडल करण्यासाठी, म्हणजे कोडरला तुम्हाला प्रॉपर हँडल करायचं असतं. ठीक आहे, तुला जर आपण जीसी साठी तुझी निवड झाली, 15 कोडर तुझ्या अंडर दिली, तर तू त्यांना कसं हँडल करशील? अरे म्हणजे आता कसं, आता जीसी म्हणून जर मला जर दिलं, चुकून जर दिलं, ओके ओके, तर जीसी बद्दल दिल्यानंतर मी 100% जे कोडर आहेत माझे, जर कोडरला जर जास्त एरर येत असतील तर मी त्यांना प्रॉपर एज्युकेट करणार, किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल एरर आला तर कसं ते एरर नंतर तुम्हाला येऊ नये म्हणून काय प्रिकॉशन करता तुम्ही, तर त्यांना प्रॉपर त्याच्याबद्दल गायडन्स देणार. ओके. आणि तुला जर आता म्हणजे तुला 15 कोडर तुझ्या अंडर दिले, तर तू त्यांना हँडल करण्यात कसं करशील नेमकं? तू जर आता त्याला तू एररचं सांगितलं, तुझ्याकडून टीम पूर्ण हँडल करायची, प्रोडक्शन करून घ्यायचं, तर तू काय करशील त्यांच्याकडे? कसं माहिती आहे, पहिल्या सुरू मी त्यांना प्रॉपर एज्युकेशन देणार. जर त्यांना जर प्रॉपर एज्युकेशनच नसेल तर त्यांना 100% त्यांची क्वालिटी पण येणार नाही आणि प्रोडक्शन पण होणार नाही. ठीक आहे ना, मग त्यांच्याकडून प्रॉपर त्यांना एज्युकेशन देणार, सगळ्या गाईडलाईन क्लिअर सांगणार त्यांना. जर त्यांना काही डाऊट वगैरे असेल तर त्यांना विचारायला लावणार, तर प्रत्येक गोष्ट त्यांना ऍक्युरेट मी सांगणार. हा, आता याच्यामध्ये क्रिटिकल कंडिशन मध्ये सेप्सिस खूप इम्पॉर्टंट आहे, क्रिटिकल म्हणून. तुला सेप्सिस बद्दल थोडं सांग बरं. सेप्सिस बद्दल सांगायचं म्हणलं तर सेप्सिस ही एक क्रिटिकल कंडिशन आहे. जर एखाद्या पेशंटला जर सेप्सिस कंडिशन झाली तर काय, मग ते एकदम क्रिटिकल कंडिशन आहे. जर त्याला क्युअर जर झालं नसेल तर त्या पेशंटची डेथ होऊ शकते. सेप्सिसची डेफिनेशन सांगायचं तर ब्लड इन्फेक्शन म्हणजे ते सेप्सिस असतं. आता सेप्सिस जर एखाद्या डॉक्युमेंट मध्ये असेल तर कोड करायचा म्हणलं तर आपल्याला सपोर्ट बघावं लागतं, काही मीट सपोर्ट बघावं लागते. तर त्याच्यामध्ये मीट कॉन्सेप्ट मध्ये काय होतं, जर ब्लड कल्चर जर त्या पेशंटचं पॉझिटिव्ह आलं तर तेव्हा आपण सेप्सिस कोड करू शकतो. आणि आपल्याला ते जे कोड करायचं असलं तर इन पेशंट सेटिंग मधून करू शकतो आपण. अँड त्याच्यानंतर त्याला काही अँटीबायोटिक्स प्रोव्हायडरनं दिलेत का नाही ते चेक करतो आपण. तर ते असेल तर थोडक्यामध्ये आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो. तू ऑस्टमीचा कोड केव्हा करू शकतो? ऑस्टमी कोड करायचं म्हणजे तर ऑस्टमी म्हणजे काय असतं, एक सर्जिकल ओपनिंग असते. आता समज जर पेशंट जे आहे ना त्याला जर काही अन्न वगैरे होत नसेल, ठीक आहे ना, अन्न वगैरे जर प्रॉपर त्याला घेता येत नसेल तर त्या टायमाला एक आर्टिफिशियल ओपनिंग ते प्रोव्हायडर आर्टिफिशियल ओपनिंग ओपन करतात, त्याद्वारे त्याला ते सगळं चालू असतं. ते ऑस्टमी जर कोड करायचं असेल तर आपण करंट हेडर मधून जास्तीत जास्त कोड करू शकतो. कॅकेक्टिक काय? कॅकेक्झीची डेफिनेशन तर माहित नाही, पण कोड जर कॅकेक्झिया कोड करायचा असेल तर मग आपण करंट हेडर मधून करतो. कसं फिजिकल एक्झाम मध्ये मॅक्झिमम ते कॅकेक्झी असतं, मग त्याच्यामधून आपण कोड करू शकतो कॅकेक्झी. थोडं मला करंट हेडर हे सांग बरं, करंट हेडर कोणते आणि फास्ट हेडर? करंट हेडर म्हणजे कसं, काही हेडर असतात मेडिकल कोडिंग मध्ये, जसं की असेसमेंट, फिजिकल एक्झामिनेशन. जेव्हा मी गेला होतो ना आपल्या नर्सिंगला, सो नर्सिंगला काही ते हे असतात की पेशंट बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची असते. नर्सिंग जो कोर्स असतो ना त्याच्यामध्ये काही असं पेशंट बद्दल लिहायचं असतं. आपण पेशंटची जे हे असतात ना अपॉइंटमेंट लेटर वगैरे, आपण जे डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन, व्हायटल्स, ते काही हेडर असतात. त्याच्यामध्ये करंट हेडर मध्ये येतं असेसमेंट, फिजिकल एक्झामिनेशन, HPI, हिस्ट्री अँड प्रेझेंट इलनेस, प्लॅन,